अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमपूज्य रंगावधूत स्वामी महाराज की जय. नमस्कार, मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. श्री रंगावधूत कथामृतमाला पुष्प 4. चला ऐकूयात. आता काय झालं, आता विवाह संपन्न झाला आणि विठ्ठल रखुमाईचा संसार छानसा सुरू झाला. पुन्हा एकदा गृहस्थाश्रमी विठ्ठलपंत आणि रखुमाई असे असता काय कमी, तर सारे कसे छान चाललेले. उभयतांनी आदर्श गृहस्थ जीवन अनुसरलेले. मन बुद्धी विठ्ठलपदी अर्पिलेले. विठ्ठल विठ्ठल अहोरात्र जपलेले. आणि मग पुन्हा इतिहासाने पाने उलटली. गोधरा येथील, म्हणजे जे गुजरातमध्ये आहे, सखाराम सरपोतदार, आपण यांचा रेफरन्स ऐकलेला आहे या आधीच्या पुष्पांमध्ये. तर त्यांच्या मनी आधीच इच्छा उपजलेली की विठ्ठलपंतांना गोधऱ्यास न्यावे, तेथील विठ्ठल मंदिराचे पुजारी म्हणून त्यांना नेमावे, मनोभावे विठ्ठलाचे पूजन अर्चन त्यांच्या हातून घडावे. पण तेव्हा काय झालं होतं, तर तेव्हा विठ्ठलपंत संसार सोडून पंढरपुरी पोहोचलेले, हो की नाही, आपण पाहिलं. आणि त्या विठुरायानेच पुनश्च एकदा विठ्ठलपंतांना आता गृहस्थाश्रमी केलेले, देवळे ग्रामी धाडलेले. सखाराम पंतांना हे समजलं होतं. सखाराम सरपोतदार पोहोचले थेट देवळे ग्रामी जयराम भट्टजींच्या घरी. भेट झाली उराउरी. व्यक्त केली स्वतःच्या मनाची इच्छा मित्राच्या दारी, म्हणजे मित्राच्या घरी. आता तरी पुत्र विठ्ठलपंतास माझ्या सवे गोधरा ग्रामी धाडावे, त्याच्या हातून विठ्ठलाचे नित्य भजन पूजन अर्चन व्हावे. तरी आनंदाने अनुमती द्यावी, गोधऱ्याच्या विठू माऊलीस आपल्या पुत्राची भेट घडवावी. इतकी प्रेमळ विनवणी जयराम पंतांनी कशी बरे नाकारावी. त्यांनी दिली अनुमती आणि मग काय, मग एका नव्या पर्वास सुरुवात झाली. विठ्ठलपंतही मनी आनंदले, कारण विठुरायाच्या सेवेत लीन होण्याचे त्यांचे स्वप्न साकारत होते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई, म्हणजे रुक्माबा, आता गोधऱ्यास आले आणि सखाराम सरपोतदारांचेही कित्येक दिवसांचे स्वप्न साकारले. विठ्ठल मंदिरास योग्य, तपस्वी, तेजस्वी, अतिविद्वान अशा विठ्ठलपंतांची पुजारी म्हणून नेमणूक करण्यात आली. विठ्ठलपंतांची विठ्ठल सेवा आणि त्याचा सुवास सर्वत्र दरवळू लागला. निरपेक्ष वृत्ती, व्यवहार दक्षता, समर्पण भाव व विठ्ठल नाम चैतन्याचा गजर, सारे वातावरण मंगलमय आणि अतिपवित्र करत होते. सारे कसे छान चालले होते. पोटापाण्याची, म्हणजे योगक्षेमाची पण सोय होत होती. पण धनार्जनाच्या, म्हणजे लक्ष्मीच्या मागे धावण्याची त्यांची वृत्ती नव्हतीच. मिळेल त्यात संतुष्ट राहण्याची वृत्ती. ज्यांची उदासी वृत्ती धनाप्रती, म्हणजे ज्यांची उदासी वृत्ती धनाप्रती, प्रसन्न त्यावरी रमापती. इथंही तसंच. कर्मकांडांमध्ये प्रावीण्य, आचार संपन्नता, सनातन धर्मानुसार वर्णाश्रमाचे शास्त्र मर्यादेचे काटेकोर पालन आणि विठ्ठलपंतांच्या अर्धांगिनी रुक्मिणीबाई, त्यांचे गुण तर काय वर्णावे. धार्मिक परायणता, शास्त्रसंमत संयत वर्तन, पतिव्रता, पतिसेवा तत्पर, सर्व गुणांनी युक्त असं हे व्यक्तिमत्व. व्रतवैकल्याचं बीज तर बालवयातच रुजलेलं. असं एकही व्रत नसेल, हो, असं एकही व्रत नसेल की जे त्यांनी नाही केलेलं. तुलसी पूजन हे तर त्यांच्या दैनंदिन जीवनाचा मूलमंत्र. अगदी अखेरपर्यंत चालू फिरू शकत होत्या तोपर्यंत तुलसी पूजन व तुलसी प्रदक्षिणा हा जणू त्यांचा कुलधर्मच. तुलसी पूजन प्रदक्षिणा एवढ्यावरच हे थांबत नाही. रुक्माबाचं, म्हणजे रुक्मिणीबाईंचं कौतुक करावं तेवढं थोडं, त्यांचे गुण वर्णावेत तेवढे थोडे.
तुलसी पूजन प्रदक्षिणा एवढ्यावरच हे थांबत नाही. त्यांची तुलसी प्रती समर्पित वृत्ती अजून आणखी 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 बरंच काही. 1.25 लाख तुलसी प्रदक्षिणा करण्याचा संकल्प त्यांच्या मनी. 1.25 लाख तुलसी प्रदक्षिणा करण्याचा संकल्प त्यांच्या मनी आणि हा संकल्प सिद्धीस नेण्यास समर्थ चक्रपाणी. इतकी सेवा, इतकी भक्ती, सात्विक वृत्ती, काय हवे हो या परती. तो जगन्नियता ही भक्ती पाहून भक्ताधीन झाला आणि दिवसा माझी रुक्मिणीबाईंच्या ओटीपोटी वाढू लागला. दिवसा माझी तेज चढू लागले आणि रात्रंदिवस नामस्मरण आवडू लागले. विठ्ठलपंतही तितकेच भक्तिपरायण. लक्ष्मीच्या मागे न धावता सेवाभावनेने, विद्वत्तेने, ब्रह्मतेजाने तळपणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व. पैशाचा मोह कधी धरला नाही. संतोषी वृत्ती आणि जे काही मिळेल ते गावी म्हणजे आपल्या आई वडिलांना ते पाठवून देत असत. स्वतःसाठी ते काही जास्त नाही ठेवून घ्यायचे. असं किती जणांना जमतं हो. खरोखरीच मातृपितृ ऋण जपणारी, जाणणारी आणि वाढवणारी अशी ही संतती, त्या चरणी आपण नमस्कार करूयात. आता रुक्मिणीबाईंचे दिवस भरत आले. विठ्ठलपंतांना दृष्टांत झालेले ते पुन्हा पुन्हा त्यांना आठवू लागले. मला तुझ्या घरी अवतरू दे शब्द कानी घुमू लागले. ते आनंद विभोर झाले. दृष्टांत फळण्याच्या आशेने नेत्र आतुरलेले. आता काय वाट पाहणे एवढेच हाती उरलेले आणि एक आकस्मित काहीतरी घडलेले. अशा वेळेलाच काहीतरी असं घडतं. इकडे तर रुक्मिणीबाईंचे दिवस भरलेले आणि मग काय झालं अचानक, तर घरी आगीचा डोंब उसळला. अग्नितांडव सुरू झाले. सारे 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 घाबरले. हातात जे काही येईल त्यात पाणी भरून अग्नी शमविण्यासाठी धावू लागले. लहान थोर, आलं गेलं, शेजार पाजार सारे धावू लागले. पाणी ओतून अग्नीस शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. रुक्मिणीबाई तर अवघडलेल्या. त्यांनीही कडेवर पाण्याची घागर घेतली आणि आत बाहेर करू लागल्या. होईल तितकी मदत करू लागल्या. पाणी पुरवू लागल्या. आता प्रसव वेळा अगदी जवळ आलेली, पण ही माऊली जगन्माऊली होऊ घातलेली. ऐका नीट, ही माऊली जगन्माऊली होऊ घातलेली. आता आग हळूहळू शांत होत चाललेली आणि शेवटी ह्या माऊलीस पाहून द्रवली. आगीचे झाले पाणी, आगीचे झाले पाणी. खरोखरीच ही एक आगळी वेगळी कहाणी. आता पुढे काय होणार पाहूयात. तोवर हे चौथे पुष्प विठ्ठलचरणी वाहूयात व म्हणूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रंगावधूत स्वामी महाराज की जय. धन्यवाद.